चला स्टार्ट करायचं. 20 मिनिटं आम्ही स्टार्ट करणार आहोत. जसा पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल आम्ही 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दोन्ही संघांना देण्यात येणार आहोत. गोलंदाजी मार्कवर वेदांत असेल. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कर सज्ज आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल रमाकांत. अक्षय आणि रमाकांत ही फलंदाजांची प्रारंभिक जोडी मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत सर्व क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. कान्हाई स्पोर्ट्स पाये या संघासाठी खेळताना ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, कव्हर, मिड ऑफ आणि त्यानंतर लॉंग ऑफ. आणि ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केले. लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे पिंपळास संघासाठी. चला दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. 20 मिनिटं तुमची चालू होत आहेत आतापासून. स्टार्ट. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज वेदांत. खूप चांगला चेंडू हाताळला गेला होता. खोलवर टेपायचा होता. पडल्यानंतर वेगाने बाहेर निघून जातोय. आणि आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर निशांत पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत पाये संघासाठी. थँक्यू निशांत. धावसंख्या अजूनही सुरू झालेली आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेन वेदांतची. उजव्या यष्टीच्या हलकीशी बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली आणि यशस्वी चेंडू जाणवतोय. पुन्हा एकदा गती कमी केली. गती कमी करून चेंडूला थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न झाला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पा. 2 चेंडू अचूक रीतीने हाताळले जात आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. एकंदरीत वेगवेगळी शैली वापरली जाते गोलंदाज वेदांतकडून. आणि आजपर्यंत फलंदाज मात्र म्हणावा तसा स्टान्स घेत नाहीये किंवा म्हणावा तसा प्रयत्न करत नाहीये, यशस्वी प्रयत्न करत नाहीये या डावामध्ये धावा खेचण्यासाठी. आक्रमक स्टान्स, एज लागते. फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज येत होता पण त्याला चकवून चेंडू जरा पुढे लँड होते. रीच होऊ शकला नाही गोलंदाज. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या झाले बिनबाद 1 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. मिस्टर प्रवेश देवळीकर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत कान्हाई स्पोर्ट्स पाये संघांना. तसेच आमच्या कमेंट्री बॉक्सला धन्यवाद मिस्टर प्रवेश देवळीकर. धावसंख्या झाले 1. वेदांत. अल्पेश खूप चांगली गोलंदाजी करतो अल्पेशजी. कारण पिंपळासारख्या अनुभवी संघाला थांबवणं कठीण गोष्ट आहे. पण मात्र अनुभवी फलंदाजांना तुम्ही जास्त वेळ थांबवू शकत नाहीये. चेंडू निघून जातोय तो म्हणजेच मिड विकेट सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण ओव्हर पिच होता आणि त्यानंतर मात्र खूप चांगलं एलिव्हेशन, खूप चांगलं टायमिंग आणि त्यानंतर मात्र सीमारेषेच्या आत चेंडू लँड झालाय आणि 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर गेलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकले. धावसंख्या झाले 5 धावा. चेंडू डिलिव्हर करून झालेत या पहिल्या षटकातले 4. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकता रमाकांत ज्याने आल्याच पहिल्या चेंडूवर एक चौकार खेचलाय आणि आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेत या सामन्यामध्ये. चला घाई करा मित्रांनो. राईट आर्म ओव्हर द विकेट वेदांत. फुल टॉस होता. एलिव्हेशन चांगलं आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. फ्लाइटेड षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 11 या आकड्यावर 11 रन्स. आणि यावेळेस गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा वेदांत येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा महागडा ठरतोय या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस उजव्या यष्टीचा हलकासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी निरीक्षण केलं. वाईडची खूण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाले 12 धावा. पहिल्या षटकाचा आपण लेखाजोखा तुमच्यापर्यंत मांडायचं झालं तर पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आणि हा चेंडू वाईड. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा, 12 रन्स. ओव्हर पिच होता. पुन्हा एकदा एलिव्हेशन चांगलं, स्ट्रोक सिलेक्शन चांगलं. चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. दणदणीत षट. बघा तुम्हाला ओव्हर पिच चेंडूला टेक्निकचा वापर करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त चेंडूला प्रॉपर टायमिंग करायचं आहे आणि चांगलं पॉवर जनरेट करायचं. पाहू शकता तुम्ही ओव्हर पिच दिला होता, फक्त टायमिंग व्यवस्थित केलं आणि पॉवर जनरेट केली आणि मिडल ऑफ द मॅट घेऊन चेंडूला सीमारेषेच्या बाहेर केलंय 6 धावांसाठी. आणि आता मात्र यशस्वी षटक ठरते जॉयल एंटरप्राइज पिंपळा संघासाठी. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 18 धावांपर्यंत मजल मारली जाते आणि कुठेतरी वेदांत ज्या कर्णधार होता त्याने
चांगली गोलंदाजीची सुरुवात केली होती, पण मात्र उत्तरार्धामध्ये थोडासा मार बसला जातोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय, ललित येतोय. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते ललित. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजे अक्षय, ज्याने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. 1 धाव त्याने बनवलेली आहे. आणि आपण जर रमाकांतचा विचार केला, आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय आणि 16 धावा त्याने जमवल्यात. का आक्रमक फलंदाजी केली, बहारदार फलंदाजी केली ते म्हणजेच फलंदाज रमाकांतने. चला घाई करा मित्रांनो, नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच ललित पंचांच्या उजवीकडून. तर ड्रेसिंग कंपल्सरी आहे सर. अजय सर, ड्रेसिंग एका खेळाडूची नाही आहे तर किती धावांच्या 2 धावांची पेनल्टी आम्ही ऍड करणार आहोत. चला थँक्यू. पंचांचं अचूक लक्ष. एक षटक संपल्यानंतर त्यांनी ती सूचना केलेली आहे नियमाप्रमाणे. धावसंख्या झाली ते म्हणजे 20 धावा. पहिल्या षटकानंतर 2 धावा ऍड केल्या जातील. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या 20 झालेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ललित. राईट आर्म अराउंड. फुल टॉस आहे. एलिव्हेशन चांगला, फटका चांगला आहे, स्ट्रोक चांगला आहे. चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग सीमारेषे पार आणि सोने पे सुहागा. नो बॉल. आणि यावेळेस 7 धावा आम्ही धाव फलकामध्ये ऍड करणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या आकडावर. आणि आता पुढील चेंडू असेल तो म्हणजेच फ्री हिट. स्वतंत्र असाल तुम्ही कुठल्याही दिशेने फटकेबाजी करण्यासाठी, फक्त तुम्ही धावचीच्या स्वरूपात आउट होऊ शकता. आणि या संधीचा उपभोग कसा पद्धतीने घेतला जाईल ते पाहूया पुढील चेंडूवर. ललितने सुरुवात मात्र थोडीशी सुमार केली या दुसऱ्या षटकाची. धावसंख्या झाले एका षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा, 27. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र थोडस हँड आय कॉर्डिनेशन चुकलंय. व्यवस्थित चेंडूवर नजर ठेवता आला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपातील एक धावा मी ऍड करणारा. धावसंख्या 28 झालेली आहे. हा देखील फुलटॉस होता आणि फ्री हिटला तुम्हाला फुलटॉस मिळाला आणि तुम्ही त्याचा फायदा घेतला नाही तर ही चूक मात्र तुम्ही परत करणार नाही अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय. कारण एक सोपा होता, फुलटॉस होता आणि फुलटॉसला मात्र अल्पेश गायकवाड देखील म्हणतात की एक सोपा चेंडू होता, कन्वर्ट करू शकले असते. फुल टॉस मिस टाइम होतोय. 3 क्षेत्ररक्षक येतात. पुन्हा एकदा नो बॉल आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झेल स्वीकारतोय. धावचीची संधी आहे आणि यावेळेस मात्र नॉट आउट. पुन्हा एकदा नो बॉल आहे. 3 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 3 ने पुढे सरकून आकडा गाठते ते म्हणजे 31 धावा. पुन्हा एकदा फ्री हिट आहे. बॉलर चेंज, कारण 2 बिमर आहेत आणि 2 बिमर हाताळल्यानंतर मात्र तो गोलंदाज या डावामध्ये गोलंदाजी करू शकत नाही. आणि थर्ड अंपायर नाही आहे. जे ग्राउंड अंपायर जे आहेत त्यांच्या माध्यमातून जो निर्णय दिला जाईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला प्लीज खरडल करू नका. जो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे पंचांच्या माध्यमातून निरीक्षण केल्यानंतर तो निर्णय मान्य करावा लागेल. आणि तो गोलंदाज या डावामध्ये गोलंदाजी करू शकत नाही. ललित. नवीन गोलंदाज जातोय आता मयूर या षटकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच रमाकांत. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एका षटकातल्या आणि दुसऱ्या षटकातला एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ती म्हणजेच 31 धावा, 31 रन्स. आणि फ्री हिट असेल मित्रा. बॅट्समनला ही सूचना करण्यात येतील की पुढील चेंडू फ्री हिट. पंचाने देखील इशारा केलेला आहे. मयूर खूप चांगलं म्हणाले आमचे भूपेश. करे कोई और भरे कोई और. गोलंदाजी केली होती मयूरने, पण फ्रीचा चेंडू ललितने आणि आता मयूरला भुर्दंड भोगावा लागतोय. लेट्स सी. लेफ्ट आर्म ओव्हर, शॉट ऑफ प्लेन, परफेक्ट हुक. चेंडू निघून जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. दणदणीत षटकार. खूपच खराब चेंडू हाताळला होता भूपेश मित्र म्हणेन,
कारण खूप जास्त आखूट ठेवला होता. तेवढी जी संधी मिळाली होती त्यानंतर शफल झाले आणि विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आहे आणि हुकच्या माध्यमातून चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर केलंय. 6 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 37 धावा, 37 रन्स आणि आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झाला आणि 8 चेंडूमध्ये 37 धावा थोडीशी चिंताजनक बाब असेल कान्हाई स्पोर्ट्स पाय संघासाठी. कारण जर तुम्ही निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा तर तुमच्याकडे तसे गोलंदाज असायला हवे होते, फलंदाजाला थांबवणारे गोलंदाज असायला हवे होते, पण तसं काय कुठलंच गणित परिपूर्णरित्या पार करत नाही आहेत गोलंदाज. नवीन गोलंदाज जो आला होता मयूर याने देखील थोडीशी निराशा केली या डावामध्ये. यावेळेस चांगली लेंथ आहे आणि तितकेच चांगलं वळण पाहायला मिळालंय. थोडासा बाहेर वळणारा चेंडू होता, शरीराचा वेध घेतला गेला. पंचांच्या माध्यमातून लेग बाईटची खूण करण्यात आली आहे. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाले ती म्हणजेच 38 धावा. आणि सुनील सर, परिवर्तन हा क्रिकेटचा नियम आहे. जर तुम्ही परिवर्तन केलं नाही तर मात्र तुमच्यावर समोरील प्रतिस्पर्धी संघ हावी होऊ शकतो, प्रतिस्पर्धी खेळाडू हावी होऊ शकतो आणि तसं होऊ झालं तर मात्र तुम्ही पराभवाच्या छायेत जाल. यापुढील पुन्हा पुन्हा चेंडू फुलटॉस आहे. फुलटॉस चेंडू देखील मिस केला जातोय. चांगला बॅकअप आहे. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज बाईज. एक धाव आम्ही ऍड केली करणार आहोत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 39 धावा. यापुढील सामना असणार आहे एकता सारंगाव विपक्ष शेळूमता वळबी. यापुढील सामना असणार आहे एकता सारंगाव विपक्ष शेळूमता वळबी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. शेळूमता वळबी आणि एकता सारंगाव. फुलटॉस बॅटच्या टोला लागतोय. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. सरळ रेषेत चेंडू अडवेपर्यंत 2 धावांचा कॉल होता आणि अशा पद्धतीने मात्र नॉट आउट. 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून आकडा गाठते ते म्हणजेच 41 धावा. आक्रमक पवित्रा खूप वेगाने धावफलक पुढे सरकत चाललेला आहे. जवळपास 20 ची धावगती आतापर्यंत पाहायला मिळते. या दुसऱ्या डावामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाल्या 41 कारण एक चेंडू आपण रेकॉर्ड केला होता ललितचा आणि पुढील 5 चेंडूसाठी आमंत्रित केलं होतं मयूरला. फुलटॉस होतोय. थोडेसे गुडघे वाकवले. एलिव्हेशन चांगलं आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतोय आणि बाद होतोय फलंदाज तो म्हणजेच रमाकांत. दोन षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले एक गडी बाद 41 धावा. आपण रिप्ले मध्ये पाहू शकताय. लेफ्ट आर्मवरचा मारा होता. व्यवस्थित मिडल झाला नाही. थोडासा खालच्या बाजूस लागलाय. एलिव्हेशन चांगलं होतं पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. सीमेरेषेच्या जवळ 2 क्षेत्ररक्षक आले होते. दोघांनी मात्र झेप घेतला होता आणि तुम्ही बॅलन्स पाहू शकता. दोन्ही पाय सीमारेषेच्या आत ठेवून अक्षरशः वाकवले होते. नी किंवा पूर्णपणे वाकवली गेली होती आणि मात्र हेच आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्ही 100% योगदान द्याल तुमच्या संघासाठी, तुमच्या गावासाठी तर तुमचे समर्थक देखील तितकेच खुश होतील आणि तुम्हाला देखील पुढील फेरीची चाल मिळू शकेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 41 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय अभिजित आणि नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच मनोहर मनोहर आहे. गोलंदाजी मार्कवर अभिजित. राईट आर्मावर यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवून फेक करेल. तोवर फक्त एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या झाली 42 धावा, 42 रन्स. आता मात्र कुठेतरी हळूहळू पलटवार करतोय कान्हाई स्पोर्ट्स पाय संघ. कुठेतरी या सामन्यामध्ये परत येण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. समोरील संघाला अडवण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया कुठवर हा प्रयत्न चालू राहील. शॉर्ट लेन परफेक्ट पूल. चेंडू निघून जातोय. हाय हँड हँडसम सिक्सर. धावसंख्या झाले ती म्हणजेच 48 धावा, 48. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच होता. एलिव्हेशन चांगलं आहे. निघून जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
झाले ती म्हणजेच 54 धावा, एक गडी बाद 54 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. पुढील चेंडूवर तिसरा षटकार येईल का? स्ट्राईकवर बॅट्समन असेल अक्षय. यावेळेस मात्र जागा पाहून खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह पाहिला मी, चेंडू निघून जातो स्वीपर कव्हर, सीमारेषा पार. खूप शानदार चौकार. अजिंक्य राणे यांची आठवण झाली. खूप चांगल्या पद्धतीची स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाले. ते म्हणजेच अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत 9 चेंडूचा त्याने सामना केला आणि 23 धावांवर खेळतोय अक्षय. आणि मनोहर खेळतो 1 चेंडूचा सामना करत 1 धावावर आणि धावसंख्या आहे 58. एलिव्हेशन थोडंसं चुकलंय, डिस्टन्स कमी आहे. लॉंगचा क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारतोय आणि आता मात्र परतावं लागेल फलंदाज अक्षयला. खूप चांगली खेळी. धावसंख्या 23 त्याने आपल्या संघासाठी दिली आहे आणि संघाची सांघिक धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद, सॉरी 2 गडी बाद 58. दोन गडी बाद झालेत. धावसंख्या झाले ती म्हणजेच 58 धावा. आतिश, नवीन फलंदाज आतिश आहे. नॉन स्ट्राईक एंडला. फुलटॉस, एलिव्हेशन चांगलं, स्ट्रोक चांगला आहे, निघून जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 64 धावा जॉयल एंटरप्राइजेस पिंपळा संघाची. आणि अजूनही एक षटक शिल्लक आहे या पहिल्या डावातलं. आपण पहिल्या षटकाचा उल्लेख करायचा झाला तर वेदांतने 18 धावा खर्च केला. त्यानंतर ललितने फक्त एक चेंडू फेकून 11 धावा खर्च केला आणि पुढील 5 चेंडू फेकण्यासाठी मयूर आला, त्याने 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर अभिजितने तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्यात. आणि आता चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाज मार्कवर विकी. विकी गोलंदाजी मार्कवर येतोय. 64 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आहेत. क्षेत्ररक्षकांचा आपण आढावा घेतला तर ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे 4 आणि ऑनसाईडला क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे 5. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून आहेत. 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आत म्हणजेच काय 30 या सर्कलच्या आत आहेत. आणि आता या शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय विकी. स्ट्राईकवर बॅट्समन असेल आतिश आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन मनोहर. जॉली पिंपळा संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 64. यावेळेस मात्र आत वळणारा चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली जाते. गुडलाईन स्पॉट क्लिअर केल्यानंतर उसळत नाहीये पण तितकं चांगलं वळण मिळते. आत वळणारा चेंडू हलकासा अब्रेक पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद 64 धावा. 19 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला या पहिल्या डावातला आणि धावसंख्येचा उल्लेख करायचा झाला तर 2 गडी बाद 64 धावा. धावांना रोख लावण्यासाठी विकीला बोलावण्यात आलेलं आहे. यावेळेस मात्र दिशाभर काढली. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येईल. खूप जास्त लेग साईडच्या बाहेर पिचिंग झाली होती पाहू शकता आपण रिप्लेमध्ये आणि त्यानंतर मात्र बाहेरच राहिलाय. यष्टीरक्षकाने मात्र जीवाचा आकांत करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना माहित आहे, त्यांना ठाऊक आहे जर मागे चेंडू गेला तर मात्र वाईटच्या स्वरूपातल्या 5 धावा ऍड केल्या जाऊ शकतील. सीमारेषेच्या बाहेर जर चेंडू गेला तर. धावसंख्या झाली ते म्हणजे 2 गडी बाद 65 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विकी होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल आतिश. यावेळेस व्यवस्थित चेंडूला फॉलो केलं गेलं नव्हतं. चेंडूवर नजर ठेवली गेली नव्हती. चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि अशा पद्धतीने पंचांच्या माध्यमातून लेग बाईटची खूण केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या झाले ते म्हणजे 2 गडी बाद 66 धावा 66 रन्स. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा रंगवली जाते. आतापर्यंत या डावाचा उल्लेख करायचा झाला तर 8 अतिरिक्त धावा आलेल्या आहेत या डावामध्ये. अवंत धावांचा उल्लेख करायचा झाला तर 8 अवंतर धावा या डावामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. बाकी सर्व धावा या षटकारांच्या आणि चौकारांच्या माध्यमातून डील केले जातात. यापुढील सामना असेल तर म्हणजेच एकता सारंगाव
विपक्ष शेळूमाता वळ बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचा, जिकडे माझे साथी समालोचक मित्र मिस्टर सुनील पवार नाणेफेकीसाठी जातील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 70 धावा झालेल्या आहेत. खूप चांगला स्ट्रोक. चौकाराच्या माध्यमातून 4 धावा ऍड केल्या जात आहेत आणि मी विनंती करतो शेवटचा कॉल असेल तो म्हणजेच एकता सारंगावच्या कर्णधाराला आणि शेळूमाता वळ बी या संघाच्या कर्णधाराला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय, तयार राहायचंय. पुन्हा एकदा विकी. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद 70. गुडघे वाकवले होते, स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता पण मात्र स्पर्श झालाय बॅटचा आणि झेल स्वीकारलाय यष्टीरक्षकाने आणि बाद होतोय तिसरा फलंदाज 70 धावा असताना. कमबॅक केलाय असं मी म्हणेन, कारण आपण या चौथ्या षटकाचा विचार केला तर विकीने हे षटक हाताळलं. आतापर्यंत एकच चौकार या डावामध्ये आला, एक लेग बाईची धाव आले आणि एक वाईट आला, म्हणजे 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या चौथ्या निर्णायक षटकामध्ये. आणि जॉयल इंटरप्राइजेस पिंपळास संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच आतापर्यंत 70 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक आहेत या निर्णायक चौथ्या षटकातले 2. गोलंदाजी मार्कवर विक्की. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, उजव्या हलक्याच्या बाहेर ठेवला गेला होता आणि यावेळी महत्वाच्या क्षणाला तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये. तुम्हाला प्रत्येक चेंडू तुम्हाला अटेम्प्ट करावे लागतील आणि आता यावेळेस मात्र थोडीशी चूक होते आणि चेंडू बीट केला जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 70 धावा. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. चला नाणेफेकीसाठी यायचंय शिवमाता वळबी आणि एकता सारंगाव. फायनल कॉल. पहिल्या डावातला शेवटचा चेंडू. विकेट गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला चार्ज करण्याचा प्रयत्न झाला होता. यशस्वी षटक हाताळतोय विकी. पहिला डाव संपतोय तो म्हणजे 70 धावांवर आणि जिंकण्यासाठी 71 धावांचं आव्हान असेल तो म्हणजेच कान्हाई स्पोर्ट्स पाय या संघाला. तर विनंती करतोय एकता सारंगाव आणि शिळूमाता वळ बी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि नाणेफेक करतील मिस्टर सचिन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मिस्टर सचिन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आतिश पाटील यांनी व्हीआयपी डेस्कवर यायचंय. शिवमाता वळबीचे आतिश पाटील यांनी व्हीआयपी डेस्कवर यायचं. विकी मात्रे प्रथमेश मात्रे यांच्या माध्यमातून ही विनंती आलेली आहे. मिस्टर आतिश पाटील आमच्या व्हीआयपी डेस्कवर यायचंय. तर सारंगाव कॉल करते. हेड कॉल केलाय आणि टेल आलाय. मी सचिन सरांना विनंती करतो आपण व्हीआयपी डेस्कवर जाऊ शकता सर. येस सर. हेड आला. हेड हेड आहे. तर नाणेफेक जिंकले एकता स्पोर्ट्स सारंगाव. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. BCA चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजेच 60 गावांचा समावेश असलेली स्पर्धा आणि प्रत्येक वर्षी ही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाते. तर या अगोदर कुठल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुमचं सर्वात चांगलं प्रदर्शन झालं होतं? 3-4 सालापूर्वी झाली होती, तिथे आम्ही 3 मॅच जिंकल्या होत्या. आणि या बहुमूल्य वर्षामध्ये जेव्हा 2020चा उल्लेख करा तर कोरोनाचा सावट आहे आणि यामध्ये कुठेतरी चांगली कामगिरीची अपेक्षा प्रत्येक संघाला आहे. तर या 2020च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्ही विजेतेपद पटकावाल का? नक्कीच प्रयत्न तर चालूच आहे आमचा. आणि प्रयत्न पूर्ण करण्यासाठी तसे फलंदाज आणि गोलंदाज देखील असायला हवे. तर तुमच्या संघामध्ये कुठले फलंदाज आहेत आणि कुठले गोलंदाज आहेत जे तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतील? धीरज आहे, विशाल आहे, अक्षय आहे, केतन आहे, हे चांगले आहेत आणि त्यांच्याकडून खूप अक्षय आहे. क्या बात आहे. तर शेळीमाता वळबी फलंदाजी करायची आहे. आक्रमक पवित्रा तुमचा नेहमीच आम्ही पाहिलेला आहे. तर फक्त एक औपचारिकता म्हणून विचारतोय की किती धावा पूर्ण बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 4 षटकांमध्ये? 60+. शेळूमाता वर्ल्डचे 2 संघ झालेले आहेत आणि आता मात्र शेळूमाता वर्ल्ड बी आम्ही खेळताना पाहणार आहोत. तर या संघामध्ये आम्हाला कुठले कुठले तारे सितारे पाहायला मिळतील? आतिश पाटील, आतिश भांबरे, प्रतीक, परेश सगळेच आहेत. तर चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा सुरू आहे, शहरी क्रिकेट देखील सुरू आहे. तर या टुर्नामेंटकडे तुम्ही कुठल्या नजरेने पाहता? चॅम्पियन पद मारण्याच्याच दृष्टीने पाहतो. क्या बात आहे. मितभाषी आहेत आमचे कर्णधार. तर नाणेफेकीचा कॉल झालाय तो म्हणजेच एकता सारंगाव संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि शेळूमाता वर्ल्ड बी या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. तर दोन्ही संघांना गोड गोड मनोभावे शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि पुन्हा एकदा वळू या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे माझे साथी समालोचक मित्र मिस्टर सुनील पवार सर पुढील डावाचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद
मनीष पाटील. तर आपण व्यासपीठावर स्वागत आणि सत्कार करून घेऊया. आणि जिथं सेलुमतावर जर म्हटलं तर आतिश पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे आणि व्यासपीठावर आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. मी आदरणीय सचिन दादा मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आतिश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. डावखुरा फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली आणि एक आदर्श व्यक्तिमत्व, खूप छान असे क्रिकेटर म्हणून ज्याचं नाव आपण नेहमीच घेतोय, असे आतिश पाटील यांचं स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहतोय. तसेच व्यासपीठावर आदरणीय पिंटू पाटील साहेब हे सुद्धा आहेत, त्यांचं पण आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी परत या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य नेहमीच मिळतोय, सचिन मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. तर आपण जाऊया इथं मात्र मैदानाकडे. ग्रामीण क्रिकेट रंग गुलाबी. आपण पाहताय चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला पहिल्या फेरीतला एक अजून महत्त्वपूर्ण लढत पाहतोय आपण. कणाई स्पोर्ट पाये विपक्ष पाहतोय आपण. प्रतिस्पर्धी जो संघ इथं मात्र अप्रतिम कामगिरी करणारा जॉयल इंटरप्राइजेसचा पिंपलास हा संघ, जे आव्हान मात्र उभं केलेले तब्बल 71 धावांचं आव्हान पार करावं लागेल कणाई स्पोर्ट पाया संघाला. या संघाचे सर्वेसर्व जर पाहिलं आपण BCA ग्रामीण भिवंडी असोसिएशनचे सदस्य प्रवेश देवलीकर दादांचा संघ आहे. निश्चित अप्रतिम कामगिरी पाहायला मिळेल काय कणाई स्पोर्ट पाया संघाच्या माध्यमातून हे पाहायचं आहे. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रशांत, समोर असेल फलंदाज तेजस आणि नॉन स्ट्राईकला चैतन्य. पहिला चेंडू पाहतो आपण. सोयड लाईन हाताळला गेली. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. जावेद परिसरांचे दोन्ही या समांतर रेषेत आणि सुरुवात इथं मात्र सैर करतोय गोलंदाज प्रशांत. PPL पाये प्रीमियर लीग नुकतीच जी संपली. मी निश्चित अजून एक स्टार सितारा म्हणून ज्याचं नाव आपण नेहमीच घेतोय, शेलुमतावळ B संघाचा आतिश भामरे याला विनंती केली की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये तोपर्यंत मात्र संधी होती. एक धाव पूर्ण करतोय तेजस आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 2. सितारा म्हणून ज्याचं आपण वर्णन करतोय सेलुमतावल या संघाचा आतिश भामरे आपण व्यासपीठावर यायचे. आदरणीय ॲडव्होकेट प्रथमेश दादा आणि अजय आणि ऑल संघाच्या माध्यमातून आयोजकाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र चांगला चेंडूची हाताळणी. आडव्याटने मात्र खेळायचं होतं पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. संघर्ष करावा लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी कणाई स्पोर्ट पाया संघाला. व्हॉइस ऑफ पाये गावचा एक बुलंद आवाज निशांत यांच्याकडून कणाई स्पोर्ट पाया संघासाठी आणि कॉमेंट्री पॅनल आणि आयोजनाला खूप खूप शुभेच्छा. तर निश्चित अजून एक महान खेळाडू म्हणून ज्याचं आपण नाव नेहमीच घेतोय, सारंगाव संघाचे विशालजी पाटील. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे विशाल दादा. दरम्यान पाहतोय आपण फुल टॉसवर हा पटका आहे का जबरदस्त टायमिंग होती. चेंडूला बिरकावर रेस केले की आवडतून षटकार. सारंगाव संघाचे एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आणि एक अप्रतिम दर्जेदार खेळाडू विशाल पाटील यांना मी पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवा संघाच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. नेहमीच बऱ्याच वर्षापासून पाहतोय आपण एकता स्पोर्ट्स सारंगाव संघासाठी खूप मोठे योगदान विशाल पाटील यांच्या माध्यमातून देताना आपण नेहमीच पाहतोय. असे एक आदर्श व्यक्तिमत्व खेळाडू यांचं आगमन झालेलं आहे आणि आपण व्यासपीठावर यायचं आहे. एका चांगला फटका पाहतोय आपण चेतनच्या बॅटमधून. जबरदस्त धमाका. यावेळेस पाहता आडव्याटण्या फटक्या विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि निश्चितच संघासाठी मात्र पाहतोय की 2 धावा वाचवतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 10. 71 धावाचं मोठं आव्हान कणाई स्पोर्ट पाय या संघासमोर उभं केले. जॉयल स्पोर्ट पिंपलास संघाच्या माध्यमातून ज्या संघाकडे महेंद्र कामणकर एक नेहमीच मी या खेळासाठी एवढं म्हणतो की चांगला धमाकेदार ऑलराऊंडर. यास पाहता फटका फसतोय. महेंद्र कामणकर वाट पाहतोय या चेंडूची आणि अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाज इथं मात्र फेल. दरम्यान आगमन झालेले आहे एका चांगला वेगवान गोलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे मोठं पुरुषोत्तम इंटरप्राइजेसचा दिवस संघाचं जे आहे आपलं स्वागत आहे. तर क्रमांक 3वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर विकिंग. खूप काही अपेक्षा असेल कणाई स्पोर्ट पाया संघाच्या माध्यमातून या खेळाडूवर नजरा असेल की 71 धावाचं लक्ष
कशा प्रकारे सुरुवात करून संघाला विजय मिळवून देईल काय कानाई स्पोर्ट पाया संघासाठी. चेतन यांनी खूप प्रभावशाली कामगिरी केली होती पाय प्रीमियर लीग मध्ये आणि तो फलंदाज इथे मात्र एक षटकार खेचून बाद झाला होता. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर फक्त 10. एक बाद मी राहुल मडवी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. याच पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. एक्स्ट्रा कॉर्नर मिड ऑफमध्ये एक फंबलिंग पाहायला मिळालं, खराब क्षेत्रक्षण आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं करतोय फलंदाज अतिशय वेगात. 2 धावा पूर्ण करतोय तेजस. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 71 धावाचं लक्ष स्वीकारताना कानाई स्पोर्ट पाया संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12. आता मात्र 18 चेंडूने 59 धावाची आवश्यकता आहे, म्हणजे जवळपास 20 धावाची सरासरी पार करावी लागेल. आणि कालच्या अंतिम दिवसातला जो सामना होता, कालच्या दिवसातला शेवटचा सामना, ठाकूरपाडा विपक्ष रांजोली 20 धावापेक्षा सरासरी कायम ठेवली होती आणि खरी कलाटणी देवा याने दिली. जेव्हा 4 चेंडूमध्ये 4 धावाची आवश्यकता होती, तिथून मात्र सामना खेचून आणला आणि टायच्या बळावर तो सामना इथं मात्र जिंकला ठाकूरपाडा संघाने. चेशिंग कंपल्सरी आहे. काल फटका बसलाय रांजोली संघाला याचा, कारण की ज्या प्रकारे असं वाटलं होतं की सामना सहज जिंकेल, पण मात्र शेवटी जो जिता वै सिकंदर आणि एक दमदार भागीदारी 82 धावाची पाहायला मिळाली होती महेश ठाकरे आणि सुभाष ठाकरेच्या माध्यमातून. पण इथं मात्र त्याच प्रकारची एक पार्टनरशिप करावी लागेल इथून सामना जिंकण्यासाठी कानाई स्पोर्ट पाया संघाला. चमकदार सूर्याची किरण आपण मैदानावर पाहतोय, वेगात वारे वातांना आणि अशा स्थितीमध्ये क्रिकेटचा आनंद घेताना पाहतोय आपण कानाई स्पोर्टचे फलंदाज. आक्रमण करावं लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी, कारण की समीकरण खूप खडतर बनलंय, आव्हान एक मोठं झालंय. 18 चेंडू आणि तब्बल 59 धावा. गोलंदाज दुऱ्यांच्या टोकाकडनं सज्ज होतोय. रोशन दुऱ्यांच्या टोकाकडनं मारा करण्यासाठी पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं. बॅकवर्ड पॉईंट थोडा वाईडिस गलीवर आहे. कव्हर बाउंड्री, स्लीपर कव्हर बाउंड्री. व्यास मात्र फुल टॉसवर गुन्हा फटका ॲडो बॅटनी मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि थोडासा मात्र फंबलिंग पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी मागणी करत होता, आपण नकारतोय. चांगलं डिसिजन म्हणता येईल. स्ट्राईक फलंदाज 2 होता. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 13. अशुभ आकडा म्हणला जातोय क्रिकेटमध्ये 13, पण इथं मात्र कुठल्या संघाला शुभ आणि कुठल्या संघाला अशुभ ठरणार. दरम्यान पाहतोय आपण एक आदर्श व्यक्तिमत्व आणि जिथं या चेंडूनंतर आम्ही विवरण करणार आहोत. फुल टॉस परत बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही आणि या दरम्यान ज्यांचं आगमन होतोय, कुठली स्पर्धा असो, पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचा मंगा दिवास्फोट दिवा संघाच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम मेहनत ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दिवास्फोट दिवा संघाचे स्पोर्टचे अध्यक्ष कपिलदादा म्हात्रे साहेब, वेलकम, सुस्वागतम. आणि त्याचबरोबर पाहतोय आपण सचिनदादा म्हात्रे साहेब. हे 2 व्यक्तिमत्व दिवा संघासाठी खूप मान आहेत. कुठलाही कार्य असतो, यावेळेस पाहतोय की लाईन कुठे आहे हे चेक करताना पाहतोय पण पंच मनोज गुप्ता सरांचे दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली आपण 15 व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि दिवसपोट दिवा 40+ संघाचे एक अतिशय चांगले मजबूत खेळाडू आणि एका चांगलं व्यक्तिमत्व. वेलकम दादा, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. याच पाहता काय सुपर शॉट, सरळ बॅटनी डाऊन द ग्राउंड. हा अप्रतिम उत्तुंग षटकार. विकीकडे क्षमता आहे आणि इथं मात्र हेच सांगतोय की अजून मी खेळपट्टीवर आहे. जबरदस्त शॉट खेळल्या गेलं. यावेळेस पात्र काय वापशी करतोय गोलंदाज, मधली यष्टीवर चेंडू होता, यष्ट्या वाकवतोय आणि दुसरा दे धक्का कानाई स्पोर्ट पाये संघाला. तर निश्चित पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाचा कृपेश आपण व्यासपीठावर येते. कृपेश, अजय यांचे संपर्क साधायचा आपण. कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे त्यांनी अर्धशतक पटकावलं होतं, एक अप्रतिम फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. आतापर्यंत जर पाहिलं आपण भिवंडी क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त स्पर्धेदरम्यान 5 अर्धशतक आतापर्यंत लागले गेले. त्यामध्ये संकेत म्हात्रे यांनी गोडसेच्या मैदानावर, त्यानंतर आज ज्यांचा वाढदिवस आहे मानकोली गावाचा सुपुत्र दीपू माळे यांनी मात्र बाळ्यामामा चषक गोंदवली होतं, अर्धशतक पटकावलं होतं. आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण
या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी अक्षय, त्यानंतर मात्र कुरपेश, त्यानंतर मात्र केतन. यावेळेस अप्रतिम चेंडू, कोलटप्प्याचा चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र निश्चितता पाहतोय आपण काणे स्पोर्ट हा संघ बॅकफुटला जाताना ज्या प्रकारे 71 धावाचं आव्हान होतं आणि 2 गडी इथं मात्र महत्त्वपूर्ण बाद झालेत काणे स्पोर्ट पायस संघाचे आणि धावफलकावर धावा त्या फक्त आणि फक्त जर पाहिलं आपण 21. 50 धावाची आवश्यकता अजून यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफ बाउंड्री रिजनकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव मिळणार. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 22. 12 चेंडू 49 धावा असं समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. व्यासपीठावर पाहू शकता आपण संपूर्ण पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा संघाचे आयोजक कमिटीचे मेंबर्स, त्यामध्ये ॲडव्होकेट प्रथमेश दादा मात्रे, त्यानंतर नुकतं ज्यांचं आगमन झालेले कपिल मात्रे साहेब, सचिन दादा मात्रे आणि ऑल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाचे खेळाडू आणि त्यानंतर शेलूमाता वर्ल्ड बी संघ जर म्हटलं तर आतिश पाटील. एक खूप छान व्यक्तिमत्व या खेळाडूचं. त्याच्यासमेत पिंटू पाटील यांनासुद्धा आपण पाहू शकता. वेळ कमी घ्या आपण, चला क्षेत्रक्षण लावून घ्या. जॉयल एंटरप्राइजेसचा पिंपलास संघाचा अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळालं. अक्षय यांनी ज्या प्रकारे संघासाठी 23 धावाचं योगदान दिलं आणि रमाकांत यांची आपण खूप दिवसानंतर एका चांगली खेळी पाहिली रमाकांतच्या बॅटमधून 26 धावा. त्यानंतर मात्र आतिश यांना खातं उघडता आलं नव्हतं. महेंद्र कामनकर यांनी फटकेबाजी करण्यासाठी पाचारण केलं नव्हतं. संधी दिली ती खेळाडूला आणि त्या संधीचं सोनं केले रमाकांत, अक्षय आणि मनोहर या फलंदाजांनी. यावेळेस पात्र अतिशय अप्रतिम शॉर्टपिच चेंडूचा मारा आहे. टप्प्यानंतर चेंडू अनिश्चितपणे उचलू घेतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. किती चांगलं उच्च हाय क्वालिटीचं क्रिकेट आपण ग्रामीण क्रिकेट पाहतोय. कारण की BPL ही भिवंडी प्रीमियर लीग जेव्हा ऑक्शन संपलंय तिथं मात्र ग्रामीण क्रिकेटला काय डिमांड, काय मागणी होती हे सिद्ध झालंय इथं मात्र भिवंडी क्रिकेट ग्रामीणमध्ये. अशी माहिती मनोज भोईर दादा आम्हाला देताना वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या पाहते आपण 23. निश्चित जेव्हा चेंडू बाहेर पडतोय तर कुठल्याही फलंदाजाने पंचाला सांगायचं नाही आहे, कारण की खूप चांगले महान पंच आहेत. सज्ज होताना हा चेंडू टाकण्यासाठी स्वेर लाईन. यावेळेस मात्र पाहतोय आपण डाव्या टीच्या खूपच बाहेरचा गोलंदाज महेंद्र कामनकर. याच्याकडून अशा चेंडूची अपेक्षा नसते, कारण की पाहतोय आपण पिंपलास गावाचा एक तारणार खेळाडू म्हणून ज्याचं नाव नेहमीच आपण घेतोय आणि एका शांत स्वभाव पण चेंडू आणि बॅटने उत्तर देणारा खेळाडू पिंपलास गावाचा. शॉर्टपिच चेंडू वेगवान होता, पुल करायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये योग्य संपर्क साधता आला नाहीये. जाऊया आपण मनीष पाटील यांच्याकडे. धन्यवाद सुनील पवार सर. केक क्रोनिकल्स द केक स्टेशन यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅचचे पुरस्काराच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर मिळणार आहेत. केक क्रोनिकल्स आणि त्याचे प्रोप्रायटर आहेत मिस्टर रुपेश म्हात्रे आणि मिस्टर प्रथमेश म्हात्रे आणि मिस्टर रुपेश गोरडकर यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. धन्यवाद. निश्चित क्या बात आहे. अजून एक मॅडमनाच वाढलेला यावेळेस मात्र फटका पाहतोय आपण ऑन रेप वायडिस लॉंग ऑन रिजनकडे थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचं परिवर्तन करेल काय आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं केल्या गेलं काणे स्पोर्ट पायस संघाच्या माध्यमातून. धावसंख्या पाहते आपण धावफलकावर पुढे सरकताना ती 27. खूप दूर असं विजय वाटतोय. खरं तर आव्हान असेल आणि इथून मात्र एकच म्हणावं लागेल की खूप अजून मोठं आव्हान आहे. पराभवाचा जो अंतर आहे किती धावेने इथं मात्र कमी करेल काणे स्पोर्ट पाय संघाचे फलंदाज. काणे स्पोर्ट पाय जर म्हटलं तर प्रवेश दादा देवलीकर यांचं एक मोठं नाव, क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम. यावेळेस मात्र चेंडू कुठे आहे, खूपच बाहेर, म्हणजे नो बॉल आणि फ्री हिट असेल. जावेद फरीद सरांचा इशारा येतोय. कामणकर आज आपल्या लयमध्ये दिसत नाहीये. ज्या प्रकारे एक मोठं टेनिस क्रिकेटमध्ये नाव आहे मित्रांनो, पिंपलास संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करताना. दरम्यान पाहतोय आपण फक्त टर्न केले चेंडूला आणि स्वतःचा लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव.
एकतर्फी सामना पाहतोय आपण आणि कुठल्याही क्रिकेट रसिकाला असा सामना पाहणं आवडत नाहीये. ज्या प्रकारे इथं मात्र कानाई स्पोर्ट पायस संघाच्या माध्यमातून खूप काही अपेक्षा होत्या, पण ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही. या स्वतः कोलवटप्याचा चेंडू अजून एका चांगल्या लेंथवर वापशी अप्रतिम करतोय गोलंदाज महेंद्र कामणकर. 2018 मध्ये जर विचार केला आपण, महेंद्र कामणकर यांनी आउट ऑफ भिवंडी आदर्श चषक धानिवली तर अप्रतिम परफॉर्मन्स केला होता. यावेळेस मात्र पाहतोय या सुवेर अजून तीच लेंथ लाईन अधूनमधून सुवेर गोलंदाजी हाताळताना पाहतोय. जी अपेक्षा नाही आहे, पण पाहतोय की अपेक्षा खरं उतरत नाही आहे. खूप लांबलचक षटक हाताळतोय आणि मला वाटते की या सामन्यातला एक सर्वात लांब षटक हाताळण्याचा कीर्तिमान इथं मात्र महेंद्र कामणकरकडे जातोय. याचबरोबर षटकाची समाप्ती. तर तब्बल या षटकामध्ये 10 चेंडू हाताळले, म्हणजे आजच्या दिवसामध्ये गुणलेखक छान माहिती देताना की सर्वात लांब षटक टाकण्याचा कीर्तिमान कामणकरच्या नावावर. धावसंख्या जर पाहिली आपण, धावफलकावर धावा स्थिर आहे 30-41. चला आपण वेळ कमी घ्या, टीम मिटिंग कमी घ्यायची आहे, कारण की अजून खूप बरेचसे सामने खेळायचे. नंतर जो सामना होणार आहे निश्चित मनीष पाटील, दोन्ही संघ जर तुलना केली आपण, एकता स्पोर्ट्स सारंगाव या संघाकडे धीरज आणि विशाल पाटील सारखे दिग्गज खेळाडू आहे आणि शेलूमाता वळ जर पाहिलं आपण जवळपास 5 ते 6 स्टार खेळाडू या संघाकडे आहे. आणि त्यामध्ये निश्चित आवर्जून नाव घेता येईल आतिश पाटील, आतिश भांबरे, प्रतीक, वेगवान गोलंदाज परेश, युवक सारखा एक शांत स्वभावाचा खेळाडू आणि युवा संघ काही खेळाडू या संघामध्ये आहे. आणि म्हणून जर सामना एक चांगला होईल. एकता स्पोर्ट्स सारंगाव बी पक्ष, शेलूमाता वळ बी. नाणेफेकीचा कॉल त्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण की एकता स्पोर्ट्स सारंगाव या संघाने नाणेफेक जिंकले आणि सांगितले शेलूमाता वळ संघाला की तुम्ही या आमच्या अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करा. यावेळेस पात्र पाहायचं की काय घडलंय. वाईट चेंडू, खूप खराब सुरुवात पाहायला मिळाली. वाईटचा इशारा येतोय मनोज गुप्ता सरांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 31. आणि या इनिंगचा जर विचार केला आपण जॉयल एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून की खूप अधिक चेंडू टाकल्या गेलेत आतापर्यंत. यावेळेस मात्र फटका पाहतो आपण डीप मिड विकेट रिजनकडे आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एका धावेची संधी. आज जे संघ या सामन्यात आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत, एकता स्पोर्ट्स सारंगाव, त्यानंतर मात्र एकता स्पोर्ट्स सारंगाव, विपक्ष शेलूमाता वळ, त्यानंतर आयडियल हायवे दिवे अजून एक चांगला संघ, त्याच्या अगेन्स्ट प्रतिस्पर्धी संघ गावदी स्पोर्ट अंजूर, त्यानंतर चेरोबा कोंड ये, विपक्ष भरत स्पोर्ट वलपाडा. अनिकेत अजून एक पिंपलास गावाचा सुपुत्र आणि या भिवंडी क्रिकेट 40+ संघटनेच्या माध्यमातून मान्यताप्राप्त पंच आणि मग ग्रामीण क्रिकेट असो की ओपन क्रिकेट एक अप्रतिम कामगिरी करणारे आमचे आदर्श सुनील दादा यांचं आगमन झालेलं आहे. मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन सुनील म्हात्रे यांना की आपण व्यासपीठावर यायचे. खास कपिल म्हात्रे दादा यांच्या माध्यमातून आपल्याला मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुनील म्हात्रे सर, आपण या व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. खूपच चांगले पंच म्हणून ज्याचं नाव आहे तालुका क्रिकेटमध्ये. यावेळेस मात्र हा फटका पाहतोय आपण आडव्याटनी डीप मिड विकेट आणि स्कोरलेक रिजनमध्ये. फक्त एक धाव. इथून मात्र किती धावा मोठ्या प्रभावाचे अंतर कापेल हे पाहायचं आहे. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर फक्त आणि फक्त 39. सफल झालंय. टॉप एज पाहतोय आपण आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये एका चांगलं जेल आणि फलंदाज या चेंडूवर फेल. सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एकता स्पोर्ट सारंगाव संघाचा संगणक आणि या सामन्यातला पाहतो की आपण शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू
याच पात्रात चांगला फटका म्हणता येणार नाही. हवेत आहे चांगला प्रयत्न, अप्रतिम अप्रतिम सुरेख झेल टिपल्या गेला अंतिम चेंडूवर सुद्धा. तर अशा प्रकारे पाहिलं आपण की ते मात्र सामना जिंकलेला आहे. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळा संघाने एक चांगली दमदार कामगिरी. तर सामनावीर मात्र ठरलेला आहे, ज्यांनी 26 धावाची एक अतिशय चांगली खेळी साकारली, तो म्हणजे जॉयल स्पोर्ट पिंपळा संघाचा रमाकांत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर 2 गोल फलंदाजांना सुद्धा बाद केले. का चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, तो रमाकांत आपण यायचं आहे. तर मी या दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय पुढच्या सामन्यासाठी. शेलूमाता वळ बी विपक्ष एकता स्पोर्ट सारंगाव. सारंगाव संघाने आपलं शेतशेन लावून घ्या. चला मी पहिले सांगितलं विशाल दादा, आपण लगेच घाई करायची आहे. आणि जिथं आदरणीय पिंटू पाटील, मी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. माते ग्रुपच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर पिंटू पाटील हे देताना. त्यानंतर मात्र केक केमिकल्स चे प्रोप्रायटर आदरणीय परेश गोरटकर साहेब यांच्या माध्यमातून निश्चित पुढच्या सामन्यापासून आपण तो केक सुद्धा देणार आहेत. तर मित्रांनो, मी या सामन्यासाठी इथं थांबतोय, पण तुम्ही थांबू नका, पाहत राहा, एन्जॉय करा. आपण BC चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा 4था दिवस. आयोजक पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा संघाचे अध्यक्ष आदरणीय कपिल म्हात्रे सर आणि त्याच्या समेत पद आपण सचिन म्हात्रे साहेब. जेव्हा जेव्हा दिवा संघाचं नाव येतोय तर या दोन व्यक्तिमत्वाचा